आपण आज 30 दिवसाच्या चॅलेंजमध्ये आपला आहे चौथा दिवस आणि चौथ्या दिवस आपण प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करणार आहोत एकदम परफेक्ट अशी। आणि हे पाहू शकता साडीवरचं ब्लाउज आहे, एकदम आपल्याला परफेक्ट अशी कटिंग करायची आहे। हे अस्तर आपण घेतलेलं आहे 1 मीटर। तर याप्रमाणे आपल्याला अस्तर पसरून घ्यायचे परफेक्ट। आणि 30 दिवसाच्या चॅलेंजमध्ये आपल्याला एकदम परफेक्ट अशी कटिंग आलीच पाहिजे। तुम्ही याप्रमाणे कटिंग करत चला, नाहीतर नुसतंच कमेंट्स येतात। म्हणजे सुरुवात बऱ्याच जणांनी सुरुवात आत्ताच केलेली आहे, बरेच जण म्हणजे काही प्रॉब्लेम आहेत ते पण विचारत आहात। तर नक्कीच आपण हा व्हिडिओ आपल्याला एकदम परफेक्ट असा आपण करणार आहोत। उंचीपासून सुरुवात करायची आहे। कोणत्याही ब्लाउजमध्ये आपल्याला उंची तुमचं छोटा असो मोठा असो आलेल्या उंचीमध्ये तुम्हाला 1 इंच ॲड करायचं आहे। आणि तुमचा जर गळा मोठा असेल तर तुम्हाला शोल्डर आणि गळा 5 इंच ठेवायचं आहे। किती? 5 इंच, हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि हे 36 साईजचं ब्लाउज आहे। आपण मोंढा याचा 5.5 ठेवलेला आहे। 36 म्हटलं की 9 हे अंगावरचं माप घेतलेलं आहे। 36 मध्ये आपल्याला 1 इंच ॲड करावं लागतं, म्हणजे 4 इंच ॲड करावं लागतं, म्हणजेच 10। तर आपल्याला 36 छातीसाठी आपल्याला 40 इंचाची छाती असं पूर्ण ब्लाउज जर मोजलं तर 40 आलं तरच ब्लाउज येतं, नाही तर येत नाही। हे अंगावरचं माप आहे। आणि अशा आपण या प्रकारे आपण हे बघा 36 प्लस आपण 4 केलेला आहे, एकूण 40 झालेला आहे। 40चा चौथा भाग आपल्याला 10 घेतलेला आहे आपण, तर तेवढं आपलं 10 आलेलं आहे। आणि आपण 1.25 इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे एक्स्ट्राचं। उंची आपली 15 आहे, 16 ठेवलेली आहे। बाही लांबी 7 आहे, तर मोंढा 5 आहे। याप्रमाणे तुम्हाला माप म्हणजे तुमच्या ब्लाउजचे माप टाकायचे आहेत, कारण हे अंगावर माप घेतलेले आहेत आणि या मापाचं आपण कटिंग करणार आहोत। आता हे मोंढ्याचा आकार कसा द्यायचा? पूर्ण मोंढ्याची रेषा आहे ती निम्मी करायची आणि आकार दे। इथे जेवढी आली तेवढीच इकडं पण घ्यायची आणि त्याला आकार द्यायचा। आता तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही हाताने देऊ शकता। हाताने सुद्धा मी आजपर्यंत हाताने देत होते, तर हाताने सुद्धा आपल्याला चांगला आकार येतो। असं काहीच नाही की तुम्हाला हे स्केल पाहिजे। आता आपण हे व्यवस्थित हे कट करून घ्यायचं। हा झाला आपला मागचा भाग, आपण परफेक्ट करून घेतलेला आहे। मागच्या भागाची आपण कटिंग करून घेतलेली आहे आणि याच कटिंगवरून आपल्याला समोरच्या भागाची कटिंग करायची आहे। तर पाहू शकता याप्रमाणे 2.25 इंच मी गळा ठेवलेला आहे, खोली ठेवलेली आहे 11 इंच आणि हे 3 इंच मी गळा रुंदी ठेवलेली आहे खालच्या साईडला। तुम्ही म्हणजे बऱ्याच जणांचं गळा त्यांना पसरट लागतो, तर त्यासाठी ही ट्रिक्स वापरायची आणि गळा व्यवस्थित करायचा। आता मी हे गळ्यापासून खाली म्हणजे शोल्डरपासून 3 इंच खाली घेतले आणि तिथं आपल्याला अर्धा इंचाचा आकार द्यायचा। इथं सुद्धा खालून 3 इंच घेतलं, पाहू शकता खालून 3 इंच आणि इथं अर्धा इंचाचा आकार। तर या प्रकारे आपल्याला मटक्या गळ्याचा आकार टाकायचा आहे परफेक्ट। हाताने सुद्धा टाकता येतो, हे स्केल असेल तर चांगली गोष्ट आहे, पण हाताने सुद्धा तेवढाच चांगला टाकता येतो। तर या प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचा आहे, परफेक्ट असा आकार यायला पाहिजे। मटका गळा म्हटलं की गळ्याची फिनिशिंग म्हणजे गळा तुम्ही जसं कट करता ना त्याप्रमाणे तुमचं गळा आलाच पाहिजे, तरच तुमचं ब्लाऊज परफेक्ट दिसेल, नाही तर गळा दिसत नाही। तर तुम्हाला या स्केलच्या साहाय्याने आपण हे आकार टाकलेला आहे। आता ह्या साईडने आपण वळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता, तर आपलं पाहू शकता एकदम मटका गळा हा परफेक्ट आलेला आहे। आणि थोडंसं इथं आपलं आहे ते आपण व्यवस्थित करून घ्यायचंय, म्हणजे कमी जास्त होऊ नये, आकार आपला बिघडू नये, कारण ब्लाऊज हे भारीचं ब्लाऊज आहे आणि या भारीच्या ब्लाऊजची आपण कटिंग केलेली आहे। प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे। तर पाहू शकता मागचा भाग आपला पूर्ण तयार झालेला आहे। आता आपण मागच्या भागावरून समोरच्या भागाची आपल्याला कटिंग करायचे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय। चॅलेंज आहे 30 दिवसाचं आणि या 30 दिवसामध्ये आपल्याला परफेक्ट अशी कटिंग शिकायची आहे, टीचिंग शिकायची आहे। आता हा जो काट आहे तो कडक काट आहे, आता आपण हे कट करून टाकणार आहोत, त्याच्यासाठी मी ही रेष वळलेली आहे। आता पाहू शकता, आता आपण हे म्हणजे मागचा जो भाग आहे आपण पूर्ण ते आपण तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे। या प्रकारे कुठेच कमी जास्त मी इथं वाढवलेलं नाही, नंतर आपल्याला वाढवायचे, कारण तुम्हाला समजणार नाही मी किती कसं वाढवलंय। हे ड्रॉ करून घेतलं म्हणजे तुम्हाला समजेल की आपण किती वाढवून घेतले। आता पाहू शकता हा आकार व्यवस्थित आपण हे
ड्रॉ करून घेतलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी। आता आपल्याला यामध्ये काही गोष्टी ऍड करायच्या आहेत। तर पाहू शकता इथं आपल्याला उंचीमध्ये 1 इंच ऍड करायचे, उंचीमध्ये 1 इंच ऍड केलेला आहे आपण। आणि कोणत्याही मापाच्या ब्लाऊजसाठी तुम्हाला हाच फॉर्म्युला आहे। कोणतंही ब्लाऊज असो, फक्त उंची लांबी रुंदी कमी जास्त असेल, बाकी हाच फॉर्म्युला तुम्हाला। आता मी खालच्या साईडला 2 इंच ठेवले, वरच्या साईडला 1 इंच ठेवले, कारण आपल्याला जो टक्स देतो तो आपल्याला व्यवस्थित आला पाहिजे। म्हणजे प्रिन्सेस कटचा पप तुम्हाला असा परफेक्ट आला पाहिजे, कटोरीसारखं ब्लाऊज बसलं पाहिजे। तर त्यासाठी ह्या ट्रिक्स आहेत। 1 इंच आपण वरच्या साईडला ठेवलेला आहे आणि 2 इंच आपण खालच्या साईडला ठेवलेले। आता तुम्हाला परफेक्ट समजतच असेल की आपण ही कटिंग कशी केली। 1 इंच वाढून घेतलं उंचीमध्ये आणि छातीमध्ये 1 इंच वाढून घेतलं आणि खालच्या भागामध्ये आपण 2 इंच वाढून घेतलं, कारण खालचा टक्स आपला 2 इंचाचा आहे म्हणून 2 इंच वाढून घेतलं। आता गळा रुंदी आपली, गळा खोली आपली 7 आहे, 2.25 वरच्या साईडला 2.25 इंच आपला गळा रुंदी आहे आणि खालच्या साईडला 2.25 इंच ठेवलेले। म्हणजे गळा असा गोल गोल गरीत यावं, म्हणजे ब्लाऊज असं बांधल्यासारखं वाटू नये। काय होतं, बरेच जणांचं ब्लाऊज असं बांधल्यासारखं वाटतं, आकार गळ्याचे व्यवस्थित येत नाही। तर त्यासाठी ह्या ट्रिक्स आहेत ही वापरायच्या आणि ब्लाऊज परफेक्ट शिवायचं। आणि काय होतं, गळा आपण शोल्डर जर मोठं ठेवलं आणि गळा आपण जेवढं वर कापला तेवढा खाली कापला तर ब्लाऊज वगळण्याची खूप शक्यता असतं, म्हणजे वगळतच। त्यासाठी आता हे शोल्डरचं मी म्हणजे मुंढ्याचा आकार दिलाय, मी हे कट करणार नाही, कारण मला नंतर आपल्या शिवायच्या वेळेस आपण कमी जास्त होतं त्यावेळेस व्यवस्थित आकार करून घ्यायचा। फक्त मी आकार टाकलेला आहे। नंतर टीचिंगचा सुद्धा व्हिडिओ पहा, म्हणजे आपल्याला काय काय बदल करावं लागतात नंतर टीचिंगमध्ये सुद्धा ते तुम्हाला समजेल। टीचिंगचा सुद्धा व्हिडिओ अपलोड होणार आहे। तर आणि हे व्हिडिओ तुम्ही परफेक्ट पहा, लक्ष देऊन पहा, म्हणजे तुम्हाला 30 दिवसामध्ये तुमचं स्वतःचं ब्लाऊज शिवता येणार आहे। आता मी इथं उंची 2 इंच वर घेतलेली आहे आणि असा आकार व्यवस्थित असा हा आकार दिलेला आहे। तर पाहू शकता या आकाराचा आपल्याला प्रिन्सेस कट व्यवस्थित आपण आकार देऊन घेतलाय। आता इथं आपल्याला 1 इंच कट करायचं। या साईडला आपण 1 इंच जो वाढून घेतलेला होता तो याच्यासाठीच वाढून घेतलेला आहे की आपल्याला हे कट करून टाकायचंय। हे सुद्धा आपल्याला हे कट करून टाकायचंय आणि हे इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ही कटिंग सांगते की तुम्ही लक्षपूर्वक ऐकावं आणि पाहावं। आता हा जो आहे अर्धा इंचाचा म्हणजे जो गॅप आहे तो आपण इथं वाढून घेतलेला आहे। छाती आपली 10 इंच आहे तर 10.25 ठेवली आणि तिथं आपण व्यवस्थित कट देणार आहोत। याप्रमाणे आपले म्हणजे इथं एवढं 2 इंच आपण आणि ती मार्जिन। तर पाहू शकता समोरचा भाग आपला या प्रकारे आपण घेतलेला आहे परफेक्ट। आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगायचं आहे। ज्या कमेंट्स आलेल्या आहेत, एका ताईने कमेंट्स केलेली आहे की त्यांना पायपिंग पट्टी चांगली येत नाही, तर या व्हिडिओमध्ये आपण टीचिंगच्या व्हिडिओमध्ये त्यांना पायपिंग पट्टी परफेक्ट कशी कट करायची ते आपण दाखवणार आहोत। आणि बऱ्याच जणांचं म्हणजे कमी जास्त होतं, समोरचा भाग मागचा भाग कमी जास्त होतो। तर तुम्ही कटिंग करताना माझे कटिंगचे व्हिडिओ अपलोड आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून चेक करून घेऊ शकता कटिंग कोणत्या प्रकारे केलेली आहे। अजिबात कमी जास्त होत नाही, थोडं सुद्धा कमी जास्त होत नाही। माप कसे घ्यायचे एकदम परफेक्ट, मी म्हणजे कुठेही तुम्हाला कळणार नाही अशी एकही गोष्ट मी ठेवलेली नाही, सगळ्या परफेक्ट गोष्टी ठेवलेल्या म्हणजे सांगितलेल्या आहेत। तर व्हिडिओ मागचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहत चला, म्हणजे तुम्हाला काय होईल की टीचिंग आणि कटिंग दोन्ही व्हिडिओ म्हणजे आणि फिटिंग हे व्हिडिओ जर तुम्ही पाहत राहिले तर तुम्हाला नक्कीच तुमचं ब्लाऊज शिवता येणार आहे। आणि काय तुम्ही अर्धवट शिकलेले असाल, आता तुम्हाला हे व्हिडिओ पाहून नक्कीच तुम्हाला एकदम परफेक्ट ब्लाऊज शिवता येईल। आणि जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं ब्लाऊजला फिनिशिंग येतं। आता बऱ्याच ताई घरगुती शिवतात, म्हणजे स्वतःच शिवतात आणि फिनिशिंग नाही, तर तुम्हाला रोज ब्लाऊज शिवावं लागतं, रोज मशीनवर बसावं लागतं। टेलर लोकांचे ब्लाऊज कसे एकदम परफेक्ट येतात फिटिंगला, तसेच तुमचे सुद्धा येतील, पण तुम्ही रोज प्रॅक्टिस करावं लागतं। आणि बऱ्याच जणाला काय होतं, आजकाल खूप ताई म्हणजे शिकलेल्या आहेत, स्वतःचं ब्लाऊज त्यांना चांगलं शिवता येतं, पण गिऱ्हाईकाचं ते घेत नाहीत, कारण त्यांना थोडीशी भीती वाटते। पण तसं न करता आपल्या जवळचे आपण सुरुवात करायची आणि रोजचे जरी 2 ब्लाऊज शिवले तरी 500-600 रुपये तुम्हाला सहज घर बसल्या
कुठेही जायची गरज पडत नाही। इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगते आहे, अशा या प्रकारे तुम्ही कटिंग करत चला, तुम्ही ब्लाऊज शिवत चला, तुम्हाला घर बसल्या तुमचा बिझनेस स्टार्ट होईल। तर या प्रकारे तुम्ही नक्कीच ब्लाऊज कटिंग आणि टिचिंग करत चला, कारण ब्लाऊजमध्ये अजिबात म्हणजे अवघड काहीच नाहीये, कारण बिझनेस खूप चांगला आहे। फक्त 3 रुपये म्हणजे 6 रुपयाच्या याच्यामध्ये 2 ब्लाऊज होतात, तर तुम्हाला 3 रुपयाचं ब्लाऊज आणि मग 3 ते 4 रुपये खर्च येतो। तर त्या नक्कीच तुम्हाला प्रिन्सेस कटला 400 ते 500 रुपये शिलाई देतात। तर तुम्ही नक्कीच ट्राय करत चला आणि स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवा, पण नक्कीच गिऱ्हाईकाचे सुद्धा ब्लाऊज तुम्ही घेत चला, कारण तुम्हाला तुमचं ब्लाऊज शिवता येते आणि गिऱ्हाईकाचं येत नाही, तर आपल्या जवळच्या लोकांच्या आपण ब्लाऊजवर प्रॅक्टिस करायचं, म्हणजे तुम्हाला समजेल की ब्लाऊज त्यांचं आपल्याला गिऱ्हाईकाचे सुद्धा मापं टाकता येतात। तर ह्या प्रकारे तुम्ही मापं टाकायचे आहेत परफेक्ट। आता आपण बाहीचं माप अस्तर कट केले तरी पण मीही तुम्हाला दाखवते। आपण बाही रुंदी 9 इंच ठेवलेली आहे, कारण 36 साईजचं ब्लाऊज आहे। 36 साईजला 9 इंच रुंदी लागते म्हणजे लागतेच। आता आपली बाही लांबी 7 इंच आहे, आपण 8 इंच ठेवले आणि जो समोरचा कपडा आहे प्लेनवाला तो मी जास्त तसाच ठेवलेला आहे, कारण आपल्याला कमी जास्त होऊ नये, कारण मी अस्तरची परफेक्ट केलेली आहे कटिंग। आता इथं फक्त मी आकार देऊन म्हणजे घेतलेला आहे, त्या अस्तरच्या ब्लाऊजवर आपल्याला सगळे व्यवस्थित आकार वगैरे टाकलेले आहेत। ही बाही फक्त आपल्याला पलटून म्हणजे अस्तर जोडताना टिच करून घ्यायची। तर इतके सोपे व्हिडिओ आहेत, तुम्हाला समजेल असेच आहेत, अजिबात म्हणजे घाबरू नका आणि ब्लाऊज रोज एक ब्लाऊज शिवत चला, कारण एकदा का घरचे कामं संपले तर लेडीजला मला तरी वाटतं काही काम नसतं दुसरं। तर तुम्ही स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवले तर तुम्हाला म्हणजे तुमचा वेळ पण जाईल, आनंद पैलू होईल, आपण काहीतरी करतोय हे सुद्धा म्हणजे खूप चांगलं वाटतं। तर ब्लाऊज शिवत चला आणि बरेच लेडीजला म्हणजे घरी बसून कंटाळा आलेला असतो, काहीतरी करावं वाटतं पण काय करावं सुचत नाही। तर यासाठी हे व्हिडिओ पाहायचे आहेत आणि तुम्हाला तुमचं ब्लाऊज शिवायचं आहे, तुमच्याच बरोबर तुम्हाला तुमच्या नातेवाईकाचे असतील, गिऱ्हाईकाचे असतील, ते सुद्धा हळूहळू सुरुवात करायची आहे, कारण वेळ खूप आपल्याकडे असतो। टाइम इज अ मनी। तुमच्याकडे जर वेळ जास्त असेल तर तुमचा त्या टायमाचे पैसे असतात। तर ब्लाऊज शिवत चला, तुम्ही म्हणजे घरी बसून सुद्धा तुम्ही तुमचं स्वतःचा खर्च स्वतः भागवू शकता। हे इतके म्हणजे खूप आता जेंट्स टेलर कमी आहेत, लेडीज टेलर जास्त आहेत। अगोदर म्हणजे मी ज्यावेळेस शिकत होते त्यावेळेस सगळे लेडीज टेलर नव्हते, कुठंतरी एखादी लेडीज ब्लाऊज शिकलेली असायची, सगळे जेंट्स टेलर असायचे। आता मात्र जास्तीत जास्त लेडीज टेलर आहेत, जेंट्स कमी आहेत आणि लेडीज जास्त आहेत। तर तुम्ही सुद्धा त्यामध्ये सहभागी व्हा आणि स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवा, त्यासोबत गिऱ्हाईकाचे सुद्धा शिवा। अतिशय सोप्या पद्धतीने पाहू शकता आपण अस्तर, तुम्हाला मी सगळ्या गोष्टी ब्लाऊज म्हणजे कटिंग पण सांगितली आणि कसं कट करायचं। आपण हे एक्स्ट्रा कट करायचंय, अर्धा इंच आपण एक्स्ट्रा ठेवायचं आहे, कारण ज्यावेळेस आपण अस्तर जोडतो असं थोडंसं हल्ल्या जातं, मग कपडा पुरत नाही आणि तिथं चोळ येतो आणि म्हणजे फिनिशिंग खराब दिसते। त्यासाठी तुम्हाला अर्धा इंच जास्ती ठेवायचं, कटिंग करायचंय। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगायचं आहे। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होता, प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग।